मीरा भाईंदर में शांति और भाईचारे की अपील, पूनम क्लस्टर एक कमेटी मेंबर का बयान। नमस्कार, आप देख रहे हैं सतर्क पुलिस टाइम्स और प्रतिनिधि विकास वर्मा की रिपोर्ट। मीरा भाईंदर शहर की पूनम क्लस्टर एक सोसाइटी के कमेटी मेंबर ने बातचीत में बताया कि पिछले 8 वर्षों से सोसाइटी में सभी धर्मों के त्योहार आपसी भाईचारे और धूमधाम के साथ मनाए जाते रहे हैं। उन्होंने कहा कि इस वर्ष सोसाइटी के कुछ लोगों को बकरों को लेकर आपत्ति थी, जिसका समाधान आपसी बातचीत के जरिए निकाल लिया गया था। इसके बावजूद बाहर से आए कुछ लोगों ने माहौल बिगाड़ने की कोशिश की, जिससे सोसाइटी और शहर का वातावरण प्रभावित हुआ। कमेटी मेंबर ने अपील करते हुए कहा कि मीरा भाईंदर शहर हमेशा से शांति, एकता और सौहार्द का प्रतीक रहा है। सभी नागरिकों को मिलजुल कर भाईचारे की परंपरा को कायम रखना चाहिए और किसी भी अफवाह या विवाद से दूर रहकर त्योहार शांति और सौहार्द के साथ मनाना चाहिए। उन्होंने प्रशासन और पुलिस द्वारा शांति व्यवस्था बनाए रखने के प्रयासों की भी सराहना की और लोगों से कानून का पालन करने की अपील की। आइए जानते हैं रूपा पिंटो और सोसायटी के लोगों ने क्या कहा। आज ईद आहे। सर्वात प्रथम मी तुमच्या माध्यमातून सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना ईदची मुबारकबाद देते आणि आम्ही सगळे इथे कमिटीचे पदाधिकारी आहोत। इथे जे 2-3 दिवसापासून चालू आहे ना, ते ॲक्च्युली इंटरनली आमचं सॉल्व्ह झालेला प्रॉब्लेम। हे बाहेरची लोकांनी येऊन ह्याला जास्त हाईप केलं आहे त्याला, तर खूप दुर्दैवी आहे का असं आमची एवढी चांगली सोसायटी आहे आणि आम्ही अमन आणि शांतीमुळे 15 वर्षापासून राहतो या सोसायटीमध्ये। पण एवढ्या वर्षानंतर आज जी घटना घडली, आम्हाला सर्वांना खरंच त्या गोष्टीचं खूप दुःख आहे। नेमकं एक असं कारण समोर आलं होतं की बकरा कापण्याचं इथे काहीतरी एक चाललेला, त्याच्यावरून हा वादविवाद सुरू झाला होता। नक्की ती गोष्ट खरी होती का? नाही, बकरे कधीच कापलेले गेले नाही आहेत। इथे ठेवण्याचा होता, कारण तो आमच्या एजीएममध्ये पास झालेला की हिंदू मुसलमान दोन्ही राहतात, आपले 3 सण त्यांचे 3 सण असं एकत्र मिळून आम्ही सर्व सण एकत्र साजरा करतात। बकरा कापण्याची ना परमिशन कमिटीवाल्यांनी दिली आहे ना कधी झालेलं आहे। नाही, त्यांनी पण काही नाही सांगितलं, नाही कधी झालेलंच नाही आहे। कधी बकरे कापलेले गेलेले नाही आहेत, ते चुकीचं आहे। परमिशन दिली होती आणि मागितली होती। पण नेमकी वादाची ठिणगी फुटली कुठे? आता म्हणजे हेच थोड्या लोकांना म्हणजे प्रॉब्लेम होतं का, म्हणजे बकरी तिकडे बांधून तिकडे ठेवतायत, तिकडे त्यांना श्वासाचं तकलीफ होतं आहे, हॅलोजन लावलं लाईट त्याच्याने तकलीफ होतं आहे। तर ते आमच्याकडे येऊन त्यांनी सांगितलं असतं तर कमिटीने काहीतरी ॲक्शन घेतलं असतं, शेडचं प्रबंध कुठं दुसऱ्या जागी केलं असतं, पण ते न करता म्हणजे बाहेर जाऊन सगळं हे विवाद तिथून वाढले। तुमचं असं म्हणणं आहे की जे आतमध्ये जे रहिवासी आहे त्यांना जो त्रास होता त्यांनी सोसायटी कमिटीकडे काहीच कळवलं नाही आणि हा वाद बाहेरून चिघळला हो, गेला? तिथून हे चालू झालं तिथे। कारण कुछ नहीं है, बस ऐसा है कि बकरे यहाँ पे तो अप्रूव थे, जो भी फेस्टिवल हमारे सब मिलजुल के मनाते हैं, सारे फेस्टिवल्स 10 साल से हो रहा है। अब कैसा है कि बकरे खड़े होते हैं तो लोगों को कुछ उससे स्मेल की प्रॉब्लम होती है, वो तो मानते हैं, और साफ़ सफाई का ध्यान रखने के बाद भी थोड़ी बहुत स्मेल आती है। तो कुछ लोग का ऐसा था कि भाई ये नहीं होना चाहिए, तो वो हिसाब से उन लोगों ने बात करी और बाहर मैटर पे चला गया। तो बात करके अंदर के अंदर मैटर सॉल्व हो सकता था। नेक्स्ट ईयर से कैसा होता था कि हम लोग इस चीज़ को बंद भी कर देते थे। हमने रिक्वेस्ट किया कि चलो 2-3 दिन की और बात है उसको कर लो, बट ये मैटर ऑलरेडी बाहर तक चला गया था, तो इसके लिए वो चीज़ आउट ऑफ कंट्रोल हो गई। सर, जिन लोगों को शिकायत थी कि यहाँ पर दुर्गंध आती है, बकरे लाए गए हैं, उससे दिक्कत हो रही है, क्या उन लोगों ने कमेटी मेंबर से इसके बारे में बात की थी? हाँ, बात की थी लोगों ने, बट अभी कैसा था कोई ऑप्शन था नहीं कहीं और खड़ी करने का वहाँ पे, क्योंकि वो सबसे ऐसा एरिया है जहाँ पे ऑलरेडी गार्बेज भी वहाँ पे है, तो वो सबसे ऐसा एरिया था जहाँ पे वहाँ पे सबसे रिमोट एरिया है, इसके लिए वहाँ पे खड़ा होता था। बट ये है कि और कोई ऑप्शन फ़िलहाल तो थी नहीं, और 10 साल से हो रहा था, अचानक से इतना बड़ा इश्यू बनने वाला था वो किसी को पता नहीं था। सर, जो मुख्य कारण था इस विवाद का तूल पकड़ने का, वो ये था कि बकरीद के टाइम पे बकरे अंदर ही काटे जाएंगे। क्या बकरे अंदर कभी नहीं काटे गए आज तक, क्योंकि हमारा कोई ऐसा अप्रूवल था ही नहीं, हमने कभी नहीं दिया है, ना आगे कभी है। बकरे आज तक तो ये सब तो झूठ इन्फॉर्मेशन है। कुछ ऐसा भी बोल रहे हैं कि बाहर के बकरे आ रहे हैं, ऐसा भी कुछ नहीं है, क्योंकि सबका लॉक्स मेंटेन होता है यहाँ पर स्पेस लिमिटेड है, तो वो हिसाब से ही यहाँ के लोग को जगह कम पड़ जाती है। सर, क्या सोसाइटी में कुछ स्पेसिफिक 20, 30, 40 ऐसे कुछ बकरे की अनुमति दी गई थी कि नहीं? ऐसा कुछ नहीं था, क्योंकि पहले कैसे कि पहले 25-30 हार्डली आते थे, फिर धीरे धीरे बढ़ना शुरू हो गए बकरे। अब जिस
अब आगे और ज़्यादा बढ़ते तब उसके ऊपर कुछ करना पड़ता था कि भाई हाँ भाई एक फ्लैट से एक ही अलावा है, वो उसकी तो नौबत आई नहीं अभी तक। कितने बकरे सोसाइटी के अंदर उस समय मौजूद थे जब ये विवाद हुआ था? 50-55 के आसपास होंगे। तसं आम्ही दरवर्षी जे नियम पाळतो तसे नियम आम्ही पुढच्या वर्षी आम्ही पाळू, याबद्दल आम्ही नक्की AGM घेऊ, मीटिंग घेऊ आणि जे लोकांचं जे पूर्ण मत असेल, जे काही चांगलं मत असेल, आमची अशी इच्छा आहे की मत सगळ्या लोकांनी म्हणजे सर्व धर्मीयाच्या लोकांनी, हिंदू मुस्लिम किंवा अजून काही अन्य असतील, सर्वांनी एकत्र येऊन त्यांची जे काही मत त्या मतप्रमाणे आम्ही फेस्टिवल्स सण साजरे करायचा नक्की प्रयत्न. पण जे काय होईल सर्व शांततेने नियम पाळून, MBMचे नियम पाळून, पोलीस कायद्यांचे नियम पाळून आम्ही नक्की पाळायचा प्रयत्न करू. पण काही असे वादविवाद होणार नाही याची आम्ही नक्कीच खबरदारी घेऊ. पण नक्कीच अशा महानगरपालिकेच्या किंवा तुम्ही सोसायटीच्या आतमध्ये जेव्हा अशी कुठली शेड वगैरे बांधले जातात, एक महानगरपालिकेची परमिशन घेतली जाते, आपल्याकडनं ती घेण्यात आली नव्हती अशी आम्हाला माहिती मिळते, त्याबद्दल काय खुलासा करा? परमिशनचं ते महानगरपालिकेचं आम्हाला नंतरच कळलं. त्याच्या आधी याच्या कमिटी मेंबर्सने दरवर्षीप्रमाणे आम्ही त्यांना शेड बांधायची परमिशन तर दिलेली होती. पण नंतर महानगरपालिकेचे जे नियम आले मग त्याच्यानंतर आम्ही थोडंसं सांगितलं की हे करायला आम्हाला पावलं उचलावं लागलं वगैरे. पण अशी एक माहिती मिळाली होती की शेड तोडल्याच्या नंतर पुन्हा एकदा बांधण्याचा असा कुठला प्रयत्न झाला होता का? अशी गोष्टी नाही काय असं काहीच नाही. असं म्हणजे असं काही झालेलंच नाही. प्रशासनने जे म्हणजे जे सांगितलं काय आता मीरा प्रशासन भाईंदरच्या जनतेला तुम्ही आणि विशेषतः तुम्ही आता सोसायटीचे मेन कमिटी मेंबर्स आहात, काय सांगाल लोकांना आम्ही एवढं सांगू की तुम्ही जे काही सण वगैरे करता, फेस्टिवल पाळता वगैरे, सर्व धर्मीयांनी एकत्र येऊन एकमेकांचे आदर करा. प्रत्येकांना व्यवस्थित आनंदाने साजरे करू द्या. प्रत्येकाचे सण असतात, प्रत्येकाने आपापले येऊन आनंदाने साजरे करा. काही त्याच्यामध्ये काही कुठं काही कमी जास्त करू देऊ नका. सर्वांना काही असेल तर त्यांनी कमिटीसमोर येऊन बोला वगैरे असं काय असेल तर, आणि त्याच्यामध्ये नवीन पर्याय शोधून काढायचा नक्कीच प्रयत्न करू. पण आता वाद निवळला आहे का असं आपण बोलू शकतो का? वाद निवाळला आहे आता आम्ही असं बोलू शकतो, पण आता बाकीच्या लोकांच्या मनामध्ये काय आहे ते आपण कसं सांगू शकतो. सतर्क पुलिस टाइम में बने रहने के लिए चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें एंड कमेंट करें.